मोटर ऍक्सिडेंट, बँक चेक, कौटुंबिक समस्या यासारख्या मध्ये त्यांची स्पेशालिटी आहे. व्यावसायिक एरिया असले झाले तर मी जे सांगणार आहे ते छान पद्धतीने सगळ्यांना ग्रास करता येईल. घाबरण्यासारखं किंवा काहीतरी टेन्शन घेण्यासारखा विषय हा नाही आहे. जस्ट टू क्रिएट अवेअरनेस. अवेअरनेस म्हणजे काय, तर तुम्हाला काही गोष्टी तरी काम करणार, काही गोष्टी अशा आहेत की ज्या तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. अशा गोष्टींना सर्वप्रथम आभार मानते की त्यांनी मला इथे आज तुमच्याबरोबर कनेक्ट करायची संधी दिली. इथे एकदा माझं लेक्चर झालंय, विषय वेगळा होता, सायबर लॉ सायबर क्राईम होता. पण आता तुम्ही मॅनेजमेंटची मुलं आहात, पुढे तुम्ही जाणार. काही छोट्याशा अंडरलाईन केलेल्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर आता या पॉशचा उद्देश काय? पॉश कायदा जो अस्तित्वात आलाय 2013 साली पॉश कायदा पास झालाय. त्याच्यामध्ये रूल्स आहेत, रेग्युलेशन्स आहेत, प्रिव्हेन्शन आहे, प्रोहिबिशन आहे, रेड्रेसल आहे. नक्की आहे काय, याचा उद्देश काय पॉश कायद्याचा? तर पॉश कायद्याचा उद्देश असा आहे, महिलांवर होणारे लैंगिक छळ रोखणे, त्याचा प्रतिबंध करणे, त्याची चौकशी करणे आणि त्याच्या तक्रारीचे निवारण करणे.